एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील सर्व वडापाव विक्रेत्यांसाठी सुद्धा नियमावली काढलेली आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता वडापाव विक्रेत्यांनी सुद्धा तुकाराम मुंढे यांच्या आदेशाची धास्ती घेतल्याचं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळते। मी सध्या दादरच्या श्री स्वामी समर्थ वडापाव स्टॉलवर अत्यंत प्रख्यात असं हे वडापाव स्टॉल आहे आणि अतिशय जुनं सुद्धा आहे। बरेचसे जे नेते मंडळी ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी असू द्या किंवा मग राज ठाकरे असू द्या किंवा इतर जे राजकीय नेते आहेत ते सुद्धा याच वडापाव स्टॉलवरून वडापाव घेत असतात। आपल्यासोबत इथले काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, पण त्यापूर्वी काय काय बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय बघा या ठिकाणी दुकानदार आहेत, वडापाव विक्रेते, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुकाराम मुंढेंनी जे आदेश दिले त्यानंतर काय काळजी घेतली तुम्ही? आम्ही पहिला पेपर जो वापरत होतो आता नाही वापरत। आता आम्ही व्हाईट पेपर वापरायला सुरू करू। पेपर दाखवा। हा बघा, हा चांगले पेपर, एकदम मस्त, एकदम क्वालिटी पण चांगले आहे, ते पेपर आपण यूज करतो आता। ओके। आणि काय बदल केले? आपण कॅप वगैरे लावायला लागलात आणि गिराक साफ स्वच्छ ठेवतो आपण। आणि तेल कुठलं वापरता? स्वच्छता किती? स्वच्छ तेल वापरतात आम्ही, आमचे चांगले क्वालिटीचे तेल येतात म्हणून आपले गिराक पण असा चांगले क्वालिटी गिराक पण येतात आणि गर्दी पण जास्ती असतो। म्हणजे धंदा म्हणजे चांगलं चालतो, असं काही डिस्टर्ब नाही। नक्की। पण निर्णय चांगला घेतलाय का दबाव आहे तुमचा? नाही, निर्णय चांगलंच आहे आपलं। तुकाराम मुंढेंनी जो निर्णय घेतला हा तो चांगलाच आहे की स्वच्छसाठी सगळ्यांची आपल्या जीवनासाठी चांगलंच आहे। नक्कीच नक्कीच। तर आपण पाहतो बघा या ठिकाणी काही ग्राहक आहेत, वडापाव घेतलेले तुम्ही, काय काय भावना आहेत तुमची आता ज्या पद्धतीनं तुकाराम मुंढेंनी आदेश दिलेले आहेत? हायजीन मेंटेन करा, स्वच्छता राखा आणि त्यासोबतच साध्या पेपरचा वापर करू नका, बटर पेपरचा वापर करा। पहिलं तर तुकाराम मुंढे साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। फर्स्ट टाइम ज्यांनी फक्त रहिवाशांचे जे नागरिक आहेत त्यांची काळजी घेतलेली आहे। पहिलं आपण बघत होतो की त्या न्यूजपेपरचे पेपर द्यायचे, ते न्यूजपेपर काय व्हायचं, पूर्ण छाप यायची पावावरती, पण आता बटर पेपर आहेत आणि खूप चांगलं सुंदर असं एक तुकाराम साहेबांनी खूप हे केलेलं आहे। आणि आपण बघतो जे परप्रांतीय लोक असतात त्यांचे एकदम निष्काळजीपणा असतो, पण श्री स्वामी समर्थ वडापावमध्ये एवढं खूप सुंदर हे आहे। आणि तुकाराम साहेबांनी जे निर्णय घेतले आहे त्याचं आम्ही खरंच मनपूर्वक स्वागत आहोत। त्याच्याने खूप एक नवीन क्रांती होऊ शकते उद्योगधंद्यामध्ये, याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये। नक्कीच आपण पाहतो बघा आपली भूमिका आणि भावना सुद्धा या ठिकाणी मांडलेली आहे। तर एकंदरीतच जे वडापाव विक्रेते आहेत मुंबईचे त्यांनी सुद्धा आता काळजी घेण्यास सुरुवात केलेली आहे। एक चांगलं पाऊल आहे असं सुद्धा या निर्णयाकडे पाहिलं जात आहे, बोललं जात आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये या आदेशाचं पालन आता होणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।